छोटं मोठं व्यसन असेल तर ते निघून जातं. सिगरेट स्मोकिंग म्हणा, दारू म्हणा, गुटखा खाणं, हे सगळी व्यसनं आहेत ना सुटू शकतात, फक्त त्या व्यक्तीची इच्छा पाहिजे. ते आम्हाला कळलंच नाही करोना झाला म्हणून, कारण त्याचे करोनाचे सिम्पटमच नव्हते, फक्त ते विकनेस आणि ते लिटरली असे खाली बसले की त्यांना उठवत नव्हतं, टॉयलेटमध्ये गेले तर कमोडवर बसले तर उठता येत नव्हतं, तिकडेच पडायचे, असं काय काय. मग त्यांना आम्ही ॲडमिट केल्यानंतर आम्हाला 2-3 दिवसांनी त्यांनी जेव्हा टेस्ट केला तेव्हा कळलं की करोना झाला यांना. करायचे पेशंटना, मारायचे वगैरे किंवा काय. तर एका पेशंटने तर मला चिठ्ठी पण लिहून दिली होती चुपचाप अशी लपवून की ही वाचा तुम्ही नंतर. तर त्यांनी लिहिलं होतं की इथे जेवण बरोबर नाहीये, इथे मावशी लोक आम्हाला मारतात, इल ट्रीट करतात, तर तुम्ही प्लीज डॉक्टरांच्या कानावर घाला हे. तर मी डॉक्टरला सांगितलं की तुमच्या पेशंटनी मला अशी चिठ्ठी लिहून दिली आहे. तर ते डॉक्टरनी ऍक्शन न घेता ते पेशंटलाच ओरडले की पेशंटला तुला नीटपणे इथे राहायचंय तर राहा, नाही तर तू जा, तुला ते काचा काढून वगैरे. तसं त्यांनी काढल्या काचा बिचा आणि ते आतून कडी लावल्यामुळे आम्हाला खोलता पण येईना. बाहेरून स्टाफ त्यांना म्हणतोय धडधड दरवाजा ठोकतोय की खोला खोला, तर ते खोलत पण नाहीयेत. मग कसं तरी ते दरवाजा त्याने लोटून, वॉर्डबॉय होता त्याने धक्का मारून मारून तो कडी पण तोडली आणि आतमध्ये बघितलं तर हे सगळं ते बसले होते पाईप सगळे तुकडे घेऊन आणि धो पाणी कोसळत होतं. मग त्याने ती ठेवलेलं होतं, त्या टीव्हीवर चढून त्यांनी तो बल्ब काढला. काही करता. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद विनायक राजे शिर्के पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी आलो आहे आज यशोज्योती फाउंडेशन्स म्हणजे ज्योती ओल्ड एज होममध्ये. मित्रांनो, आपल्या समाजात सगळ्यांना एक मदतीची गरज लागते. तसंच ह्या संस्थेने निस्वार्थपणे एक NGO चालवतात त्या, आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर ज्योती वाघमारे. आज आपण बोलणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांना हे फाउंडेशन NGO फाउंडेशन चालवताना त्यांना काय प्रॉब्लेम्स येतात, ते सॉल्व कशा करतात त्या, याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणीव घेणार आहोत. आणि त्याच्यावर त्यांनी सोल्युशन काय काय काढलं आहे आणि इतरांना ते मदत कशी करतात हे जाणून घेऊया. लेट्स गो. माझ्याबरोबर डॉक्टर ज्योती वाघमारे आहेत. नमस्कार. सगळ्यात आधी ज्योती मॅम, तुम्ही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आलात आणि मला याबद्दल माहिती देणार आहात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि मला तुम्हाला प्रश्न काही विचारायचे ते मी लिहून आणलेले आहेत. ओके. सो तुमच्या संस्थेची सुरुवात कशी झाली आणि हा ओल्ड एज कॉन्सेप्ट ॲक्च्युली काय आहे? लोकांना काही गैरसमज असतात ओल्ड एज कॉन्सेप्टबद्दल पण. सो मला प्लीज यातून गाईड. ओल्ड एज होमची सुरुवात कशी झाली म्हणजे मी 2006 मीरा रोडमध्ये आले. माझं क्लिनिक स्टार्ट केलं मी मीरा रोडमध्ये. त्याच्यानंतर माझे एक कॉमन फ्रेंड होते, त्यांचं ओल्ड एज होम होतं मीरा रोडमध्ये, डॉक्टर संदीप सूर्यवंशी म्हणून. सगळ्यात पहिलं सुरुवातीला त्यांचंच ओल्ड एज होम होतं. तर मी त्यांच्याबरोबर ॲज अ डॉक्टर मी त्यांना सपोर्ट करत होते आणि त्यांच्याकडे म्हणजे त्यांचे पेशंटला हँडल करत होते. तर त्यांच्या पेशंटला हँडल कशा पद्धतीने करायचे की त्यांचे लकवा पेशंट होते, त्यांना मी ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट देऊन त्यांना मी चालतं फिरतं करायचे. तर मी 3 वर्ष काम केलं त्यांच्यासोबत, म्हणजे 2006, 7 आणि 8 3 वर्ष मी काम केलं. त्याच्यानंतर थोडासा माझा तब्येतीचा इश्यू झाला, त्यामुळे मग मी त्यांचं काम करायचं बंद केलं. त्यांनी दुसऱ्या डॉक्टरना अपॉइंट केलं. त्याच्यानंतर माझ्या डोक्यात तेच होतं की मी इतक्या चांगल्या पद्धतीने आणि खूप पेशंटला त्यांच्या मी ट्रीट केलेलं, म्हणजे संधिवाताचे पेशंट असू दे किंवा लकवाचे पेशंट असू दे किंवा पार्किन्सन्सचे असू दे, पार्किन्सन्स म्हणून असतं. तर त्या सगळ्या पेशंटला मी चांगली रिकव्हरी होती, माझी 99% रिकव्हरी होती. आणि खूप म्हणजे इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे ही जी मी करते ॲक्युपंक्चरची. तर माझं मन काय मला स्वस्थ बसू देत नव्हतं की आता मी त्यांच्यासोबत काम नाही करत आहे. तर माझं ते कुठेतरी आतमध्ये होतं की मला ट्रीटमेंट करायची आहे, बऱ्याच लोकांना गरज असेल. तर त्या हिशोबाने मग मी म्हटलं की का नाही आपलंच चालू करू, आपण दुसऱ्यांबरोबर काम करणार त्याच्यापेक्षा आपण आपलंच संस्था चालू करूया. मग त्या अनुषंगाने मी हे ओल्ड एज होम चालू केलं. तरी हे किती वर्ष? 2012 स्टार्ट केलं मी. 2012. 2012 स्टार्ट केलं. त्याच्यानंतर 1 वर्षाने मी NGO स्थापन केला, कारण खूप जणांची नंतर ओल्ड एज होम बरीच सुरू झाली मीरा रोडमध्ये. तर असं निदर्शनास आलं की प्रत्येकाने आपापल्या NGO थ्रू करतायत ते लोक ओल्ड एज होम. तर मी यशोज्योती फाउंडेशन नावाचा माझा NGO स्टार्ट केला आणि त्याच्या अंडर हे ज्योती ओल्ड एज होम चालवायला लागले. याचा कॉन्सेप्ट असा आहे की आम्ही सुरुवातीला तर मी या हिशोबाने केलेलं की जे गरजू पेशंट आहेत, ज्यांना ट्रीटमेंटची आवश्यकता आहे, जे अफोर्डेबल नाही आहेत तेवढं, तर त्यांना स्वस्तामध्ये ही ट्रीटमेंट उपलब्ध करून देणं. त्याच्यानंतर ज्यांना जर कंटिन्यू आमच्याकडे राहायचं असेल तर हळूहळू ते ओल्ड एज होमच बनत गेलं, एल्डरली केअर सेंटर असं.
आणि म्हणजे त्या फ्लेक्झिबिलिटी होती की तुम्हाला ट्रीटमेंट करायची आणि घरी जायचंय तर तुम्ही जाऊ शकता, आणि जर तुम्हाला घरी नाही जायचंय आणि आमच्याच सोबत राहायचंय तर तुम्ही एक नॉमिनल चार्जेस भरून आमच्याकडे कंटिन्यू पण करू शकता. अशा पद्धतीने आम्ही ते चालू केलं. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, आता नॉर्मली पुरुष पण वर्किंग असतात, महिला पण वर्किंग असतात, तर मला असं म्हणायचं आहे, तर त्यांच्या घरात एखादी सिनियर सिटीजन असेल तर त्यांनी जर सुद्धा आणून सोडलं इथे तर म्हणजे ते वेगळं अर्थाने नाही, पण एक ते पैसे द्यायला रेडी आहेत आणि तुमच्याकडे आणून इथे तरी तुम्ही त्याचं येस येस नक्कीच. कारण आताच काय झालं, इतकं धकाधकीचं आपलं आयुष्य झालंय सर्वांचंच. बरोबर. तर काही जोडपी अशी असतात की नवरा बायको दोन्ही कमावणंच गरजेचं आहे आजच्या तारखेला, कारण एकाच्या कमाईमध्ये पुरच पडत नाही. त्यामुळे नवरा बायको दोघंही आजकाल कमावतात आणि घरामध्ये म्हणजे सिनियर सिटीजन असतात त्यांची देखभाल करायला कोणी नसतं. लहान मुलं असतात त्यांना ते क्रॅशमध्ये ठेवू शकतात, पण मोठ्या माणसांचं कुठे इंतजाम करणार. मग त्यांच्यासाठी एखादा घरी केअरटेकर ठेवणं ते पण थोडंसं रिस्की असतं, कारण आजकाल आपण वर्तमानपत्रात वाचतोच डेलीच्या डेली काही काही बातम्या येतात की त्यांचं घरामध्ये चोऱ्या झाल्या, त्या लोकांनी पण काही दुर्व्यवहार केला त्यांच्याशी वगैरे, असं खूप आपल्या कानावर येतं. तर आमच्याकडे ठेवणं ही सगळ्यात सेफेस्ट बाजू आहे की त्यांची आम्ही व्यवस्थित केअर घेतो. नॉमिनल चार्जेस असतात त्यांचे रोजचे जेवण खाण वगैरे जे लागतं त्याचे, आणि त्यांचे जे केअरटेकर आम्ही इथे सुद्धा केअरटेकर त्यांच्यासाठी ठेवतो. मी तर स्वतः डॉक्टर आहे, मी ट्रीटमेंट करते, पण त्यांचं जेवण खाण, त्यांना साफसफाई म्हणजे क्लिनिंग करणं, काही काही बेडरिडन पण आमच्याकडे येतात तर त्यांना ते उठू शकत नाहीत, आंघोळीला वगैरे जाऊ शकत नाही, मग त्यांचं आम्ही बेडमध्ये डायपर स्पंजिंग असं सगळं करतो. मग त्याच्यासाठी आम्हाला केअरटेकर ठेवायला लागतात, मग आम्हाला पण त्यांना सॅलरी वगैरे द्यायची असते, त्यामुळे एक नॉमिनल चार्जेस आम्ही घेतो. त्याच्यामध्ये त्यांना फूड प्रोव्हाइड करतो, स्टे प्रोव्हाइड करतो आणि सर्व्हिस असते त्यांची वेळोवेळी औषधं देणं. मग मी सगळी औषधं काढून देते, मग ते त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे आमच्या स्टाफला, मग ते त्या व्यक्तीला त्यांची औषधं ते बरोबर देतात, सकाळ दुपार संध्याकाळ असंच. आणि मग त्यांचं पथ्य वगैरे जेवण वगैरे सगळं इथेच बनवतो आम्ही. अगदी हलकं फुलकं वृद्धांच्या हिशोबाने, म्हणजे त्यांच्या डाएटच्या हिशोबाने आम्ही अगदी कमी ऑइली, कमी तेल तिखटवालं, तिखट पण कमी, असं रुचकर जेवण असतं. वेगवेगळा ब्रेकफास्ट असतो आमच्याकडे, 7 दिवसाचा 7 वेगळा नाश्ता असतो विथ टी सकाळी 8:30 वाजता, आणि 11 साडे 11 जेवण असतं दुपारचं, लंच, रोटी भाजी दाल चावल. अगदी म्हणजे त्यांना पचायला हलकं असं चांगलं. मी डॉक्टर असल्यामुळे मी ते डाएट प्लॅन करून दिलेलं आहे त्यांना, व्यवस्थित असं चांगल्या पद्धतीचं जेवण असतं, भरपेट अनलिमिटेड. आणि संध्याकाळी चहा असतो, चहाबरोबर कधी आमच्याकडे डोनेशनमध्ये बिस्किट्स वगैरे येतात तर आम्ही ते पण, ड्राय नाश्ता असतो किंवा त्यांच्या घरातले पण त्यांना आणून देतात, ते पण ते लोक. डोनेशन जो तुम्ही आता वापरला, त्या डोनेशनवर मला एक तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे की डोनेशन इन व्हॉट सेन्स यू ऍक्सेप्ट, म्हणजे तुम्हाला डोनेशन कॅशच तुम्हाला किंवा ट्रान्सफर मनी केलं किंवा तुम्हाला वस्तू आणून दिल्या हेही चालतं, म्हणजे ते डिटेलमध्ये मला कळतं. हां, डोनेशनचं असं असतं की मॅक्सिमम टाइम आम्हाला काइंडमध्येच डोनेशन येतं. काइंड इन अ सेन्स की धान्य येतं, धान्यामध्ये मग डाळ, तांदूळ, साखर, चहापत्ती, तेल अशा गोष्टी येतात, नाश्त्याचं सामान अशा गोष्टी येतात. मग ते आम्ही त्यांना इथे शिजवून खायला घालतो. आणि कॅशमध्ये फार कमी येतं क्वचित, मग त्याच्यातून काही त्यांच्यासाठी वस्तू पाहिजे असतात त्या आणल्या जातात, औषधं आणली जातात त्यांच्यासाठी पाहिजे असलेली रिक्वायरमेंट असेल ती. कॉमन औषधं जी असतात ते आम्ही ठेवतो. आणि काही लोकांची कशी स्पेशली असतात, म्हणजे त्यांना काही सायकिक प्रॉब्लेम असतात किंवा फिजिकल काही प्रॉब्लेम असतात, तर प्रत्येकाच्या वेगळ्या औषधं असतात, ती त्यांची त्यांना घरचे आणून देतात. आणि सायकिक प्रॉब्लेम असे की आम्ही स्किझोफ्रेनियावाले पेशंट, डिमेन्शियाचे पेशंट, त्याच्यानंतर अल्झायमरचे बरेच सायकिक असतात वेगवेगळे, डिप्रेशनचे, असे सगळे आम्ही हँडल करतो. नाही आम्ही हँडल करतो. इव्हन आमच्याकडे जे काही व्यसनाधीन असतात त्यांना व्यसन सोडायचंय आपल्या मर्जीने, तर त्यांच्यासाठी मी हिप्नोथेरपी पण करते. मी हिप्नोथेरपी पण करते, पण त्यांची हिप्नोथेरपी म्हणजे आम्ही ट्रान्समध्ये नेऊन त्यांना मग ऑर्डर देतो वगैरे, ती एक ट्रीटमेंट असते वेगळ्या प्रकारची. ती ट्रीटमेंट त्याची एक नॉमिनल फी असते. एका सेशनचे 1000 रुपीज 1500 पर्यंत असतात. आतापर्यंत असं 3-4 सेशन मध्ये छोटं मोठं व्यसन असेल तर ते निघून जातं. सिगरेट स्मोकिंग म्हणा, दारू म्हणा, गुटखा खाणं, ही सगळी व्यसनं आहेत ना, सुटू शकतात, फक्त त्या व्यक्तीची इच्छा पाहिजे. त्या व्यक्तीची जर इच्छा असेल, दारू सुद्धा जर त्या व्यक्तीची इच्छा असेल तर 100% त्याला रिझल्ट मिळतात आणि तो सोडून देतो. हा व्लॉग बघून बऱ्याच लोकांना, ज्यांनाही यायचं असेल नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. आणि याचा त्यांनी खूप छान सांगितलं. बघा कसं आहे की त्यांनी जे हे सेशन्स घेतात त्याने व्यसन पण सोडून देतात. ते म्हणजे तुमचं हे जे समाज कार्य आहे, म्हणजे तुम्ही समाजासाठी अतिशय उपयुक्त आहे. पण फक्त आता काही जास्त मी ऍडव्हर्टाईज वगैरे केलेली नाही. माझी जसदालमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट आहे, गुगलवर आहे,
बाकी लोकल मी बोर्ड्स वगैरे लावलेले आहेत, त्याच्यामधून जेवढे लोक येऊन फायदा घेऊ शकतात तेवढे येतातच नक्कीच. पण आणि लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो मग याला? चांगला प्रतिसाद आहे चांगला सुरुवातीपासून. मी भरपूर पेशंट सांभाळून झाले आतापर्यंत. एवढ्या वर्षात मी 2012 पासून कमीत कमी 500-600 पेशंट सांभाळले. हो हो. बरं 2012 फक्त काय होतं माझ्या प्रत्येक वेळेला जागा चेंज होतात, त्यामुळे तो रॅपो थोडासा इश्यूज येतो. जागेचा इश्यू पुष्कळ येतो. मग ते तुम्ही मीरा रोड मध्ये जागा इझिली मिळत नाहीत. आणि प्रॉब्लेम काय माहिती लोकांचं काहीतरी माइंडसेट आहे की ओल्ड एज होमवाल्यांचा त्रास होतो, ॲम्ब्युलन्स येतात रेग्युलरली किंवा काहीतरी त्यांचं असं म्हणणं आहे. असं काही होत नाही, पण लोकांचं असं कॉन्सेप्ट काय माहिती माइंडसेट आहे की काहीतरी पोलीस केस होतात किंवा काय होतं. ते केव्हा होतात की ते लावारिस लोकांना जेव्हा घेतात ना पोलिसांच्या थ्रू आलेले, तेव्हा मग ते कधीतरी पोलीस वगैरे येत असतील. पण आम्ही काय असं एकदम लावारिसला घेत नाही. आम्ही असे लोक घेतो की ज्यांचे गार्डियन असतील किंवा ज्यांचे बहीण भाऊ, अनमॅरिड लोक बरेच येतात माझ्याकडे, ज्यांचे बहीण भाऊ पण त्यात साधारण 60 आलेले असतात, 60-70चे असतात. मग ते एका कालावधीनंतर तेही कंटाळतात की किती दिवस आम्ही यांना बघणार. आता ती पेशंट समोर जी झोपलेली आहे तिच्या भावाने आमच्याकडे आणून ठेवलेले, तर भाऊ पण आता 70चा आहे. तर ही थोडीशी, हिचं पण थोडंसं सायकिक आहे म्हणजे नेचर. म्हणजे ती अशी बडबड करते, काही ओल्ड एजमुळे काही समजत नाही, इररिलेव्हंट काहीतरी टॉक्स असतात. मग ते घरातले पण कंटाळून जातात ना. मग ते एका याच्यानंतर म्हणतात की याला ठेवा, आम्ही जी काय तुमची फी असेल ती देऊ, हिचा देखभाल करा, गोळ्या औषधं आणून देतात ते लोक. अगदी म्हणजे कुरिअर सुद्धा करतात. आपण त्यांना फक्त सांगितलं ना की बाबा औषधं संपली आहेत, तर ते लोक कुरिअरनी सुद्धा पाठवतात त्यांना यायला नाही मिळालं तर. माझा अनुभव खूप वेगळा आहे. मला हेच सांगायचं आहे की इन जनरल लोकांचं कसं असतं, वृद्धाश्रम बद्दल हा कॉन्सेप्ट असतो लोकांचा की मुलं नालायक असतात आणि ते आणून मग मुलं आईवडिलांना असं वाऱ्यावर सोडतात, फेकून देतात ओल्ड एज होममध्ये. असं काहीही नाहीये. हा फार समाजामध्ये गैरसमज आहे. मी स्पेशली यांना त्याच्यासाठीच बोलवलं की हा गैरसमज मला समाजातला दूर करायचा आहे. माझा एकदम अपोजिट अनुभव आहे याच्या. कारण माझ्याकडे आत्तापर्यंत इतक्या वर्षात जे जे आलेत ना, ते सगळे मुलांनी स्वतःने आणून ठेवलेले आहेत. त्यांची फी पण ते टाइम टू टाइम भरतात. त्यांना औषध पाणी जे काय लागेल, कपड्या लत्ता सगळं आणून देतात. ते एक फोन करायची त्यांना हे असते की ते लगेच इमिजिएटली जी काय हेल्प आहे ती प्रोव्हाइड करतात. मग याला फास्ट लाईफ, कारण का आजकाल कोणाकडे टाइम नाहीये, स्वतःच्या मुलांना बघायला त्यांना वेळ नाहीये. तर आई वडिलांसाठी फक्त एक त्यांना असतं की आई वडिलांना बघायचंय, पण आता कसं बघणार. मग ही त्यांना सोपी पद्धत वाटते की ओल्ड एज होम मध्ये, डे केअर सेंटरमध्ये पैसा आहे त्यांच्याकडे, पण ते वेळ नाही देऊ शकत. त्यामुळे ते ओल्ड एज होम मध्ये आमच्याकडे आणून ठेवतात. आम्ही चांगल्या पद्धतीने त्यांची काळजी घेतो. त्यांना जे हवं नको जे काय असेल सगळं काय आम्ही प्रोव्हाइड करतो. अशा पद्धतीने आम्ही चालवतो इतकी वर्ष. आणि सगळे आमचे, तुम्ही कोणालाही पेशंटला आमच्या विचारा, सगळे हॅपी असतात. आणि इव्हन त्यांना काही खायला प्यायला लागलं तर मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवून आणून खायला घालते त्यांना. हॅपी असणं हे महत्वाचं आहे. जसं तुम्ही म्हणालात की 2012 पासून तुम्ही हे स्टार्ट केलं, आता आपण 2026 मध्ये आहोत. मेन टाइम आपल्याकडे कोरोना येऊन गेला, ज्याने सगळ्यांना त्रास दिला, सगळ्यांना ही महामारी फारच. तर त्यामुळे त्या काळात तुम्ही कसं? करोनामध्ये खूप आमची पण एकदम हालत होती. फर्स्ट वेव्ह होती करोनाची 2020 मध्ये, तेव्हा खूप हायजीन आणि खूप सगळं लॉकडाऊन मध्ये खूपच खूप म्हणजे तेच सांगते मी की 20चं इयर जे होतं ना त्याच्यामध्ये खूपच सगळीकडे स्ट्रिक्ट होतं फारच. मग तो वर्ष ठीक गेला आमचा. पण 21-22 मध्ये जेव्हा ती सेकंड वेव्ह आली ना, तेव्हा त्याचे सिम्पटम्स खूप वेगळे होते. पहिल्या करोनाच्या वेव्हचे सिम्पटम्स एकदम डिफरंट होते. फिवर यायचा आणि सगळं ते तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहेत काय काय सिम्पटम्स होते, आता वेगळे सांगायला नको. सेकंड वेव्ह मध्ये कसं होतं की कळत नव्हतं सिम्पटम करोनाचे आहेत ते, फक्त विकनेस होता. आणि माझे कितीतरी पेशंट असे वेगळ्या जागेत होती मी, आता ह्या जागेत नव्हती. आता ही जागा आहे ती आता मी 2-3 महिन्यापूर्वीच चेंज केली आहे. त्याच्या आधी फार मोठा माझं असं हॉलचा हॉल होता आणि त्याचे 7-8 बेड होते. तर त्या 7-8 बेडवाल्या सगळ्या पेशंटला करोना झाला आणि ते आम्हाला कळलंच नाही करोना झाला म्हणून, कारण त्याचे करोनाचे सिम्पटमच नव्हते. फक्त ते विकनेस आणि ते लिटरली असे खाली बसले की त्यांना उठवत नव्हतं, टॉयलेटमध्ये गेले तर कमोडवर बसले तर उठता येत नव्हतं, तिकडेच पडायचे, असं काय काय. मग त्यांना आम्ही ॲडमिट केल्यानंतर आम्हाला 2-3 दिवसांनी त्यांनी जेव्हा टेस्ट केला तेव्हा कळलं की करोना झाला यांना. आणि मग त्या करोनाच्या वेव्हमध्ये माझे जवळजवळ ओल्ड एज अर्ध्यापेक्षा कमी पेशंट राहिले माझ्याकडे. इतके पेशंट कमी झाले, म्हणजे जवळजवळ 7-8 पेशंट, 18 पेशंट होते तर 18 पेशंट मी 8-9 पेशंटवर आली. लिटरली अर्धे पेशंट माझे गेले करोनामध्ये. खूप नुकसान झालं. करोनाच्या नंतर रिकव्हरी व्हायला पण पुष्कळ वेळ लागला, पण ठीक आहे, चालायचंच. सगळ्यांनाच ते प्रॉब्लेम करोनाच्यामुळे ॲडव्हर्स इफेक्ट फेस करावे लागले प्रत्येकालाच आपल्याला. लोकांनी तुमच्या संस्थेला कशा प्रकारे मदत म्हणजे त्यांनी केली पाहिजे? म्हणजे मला
असं म्हणायचं आहे हा, की जे- आता एखाद्याला समजा त्याला जीपे तुम्हाला करायचे असतील, तुमचा नंबरवर जो द्याल, येस येस, आता मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये पण मी टाकेन तुमचा नंबर. नंबरवर करू शकता पण जीपे. माझी अशी इच्छा आहे की एकदा तुम्ही स्वतः तुमचा नंबर सांगावा. माझा जीपे नंबर आहे 9664682587. 9664682587 हा जीपे नंबर आहे. त्याच्यावर तुम्ही करू शकता जीपे. ज्यांना कोणाला दानशूर व्यक्ती असतील समाजातल्या, त्यांना वाटत असेल की आम्हाला हेल्प करावी, तर दे आर ऑलवेज वेलकम. हो, आम्हाला पण गरज असतेच, कारण काय जे आम्ही फीज घेतो त्या एकदम तुटपुंजे पैसे असतात. त्याच्यामध्ये आम्ही फक्त एवढेच पैसे घेतो की इथलं जे या जागेचं रेंट निघावा आणि जे स्टाफ त्यांची सर्व्हिस देतात त्यांचा पेमेंट निघावा, आणि थोडंसं खाण्यापिण्याचे पैसे. तर खाण्यापिण्याचे काही लोक आणून देतात, पण ते काही रेग्युलर नसतं. आम्हाला कधीतरी येतं डोनेशनमध्ये चावल आटा वगैरे, असं ते काही कायमचं पुरत नाही. त्यामुळे आम्हाला नॉमिनल थोडंसं घ्यावं लागतं त्यांच्याकडून. चालवायचं आहे ना आपल्याला. एक्झॅक्टली. हां, आता ही जागा इथे कॅपॅसिटी किती आहे? इथे माझे 22 बेड आहेत 22. आणि 4-5 बेड आणखीन एक्स्ट्रा आहेत, ते आपण लावू शकतो. आता सध्या गर्दी होईल म्हणून लावलेले नाहीत. पेशंट भरले की मग आम्ही बरोबर. लावणार तेवढे. आता सध्या एक 4-5 लोक आहेत आमच्याकडे. इथे नवीन आम्ही शिफ्ट झाले 2 महिन्यापूर्वी उत्तनला. हां. उत्तन गावदेवी टेम्पल जवळ आता हा ॲड्रेस, आत्ताचा जो सर आलेत तो ॲड्रेस आहे गावदेवी टेम्पल उत्तन, नियर डोंगरी. बंगलो आहे इथे छानपैकी, आणि 4 बेडरूम हॉल किचनचा बंगलो आहे. 22 बेड आहेत आता सध्या लावलेले, आणि 3 स्टाफ आहेत. एक जेवण बनवणारे आहेत आणि 2 केअरटेकर आहेत 24 तासाचे. तुम्हाला इन्स्पिरेशन कुठून मिळालं, म्हणजे हे की आपण असं करून दाखवावं? तेच मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे डॉक्टर सूर्यवंशीच्या ओल्ड एजमध्ये मी करत होते ना, तर तिथे मी पाहिलं की तिथे कसं होतं, ते डॉक्टर गावचे होते, म्हणजे कुठल्या तरी गाव, सातारा साईडला त्यांचं गाव होतं, तर ते बऱ्याचदा अवेलेबलच नसायचे. अच्छा. तर त्यांनी सगळं स्टाफवरच सोडून दिलेलं होतं. एक नर्स होती आणि बाकीचे मावशी लोक वगैरे होते. तर तिथे मी बघितलं की ते बाहेरून जे जेवण मागवायचे ना, एकदम थर्ड क्लास म्हटलं तरी चालेल, थर्ड क्लास क्वालिटीचं जेवण असायचं. आणि ते लोक डॉक्टर नसल्यामुळे इल ट्रीट पण करायचे पेशंटना, मारायचे वगैरे किंवा काय. तर एका पेशंटने तर मला चिठ्ठी पण लिहून दिली होती चुपचाप अशी लपवून, की ही वाचा तुम्ही नंतर. तर त्यांनी लिहिलं होतं की इथे जेवण बरोबर नाहीये, इथे मावशी लोक आम्हाला मारतात, इल ट्रीट करतात, तर तुम्ही प्लीज डॉक्टरांच्या कानावर घाला हे. तर मी डॉक्टरांना सांगितलं की तुमच्या पेशंटनी मला अशी चिठ्ठी लिहून दिली आहे. तर ते डॉक्टरनी ऍक्शन न घेता ते पेशंटलाच ओरडले की पेशंटला, तुला नीटपणे इथं राहायचंय तर राहा, नाही तर तू जा, तुला नसेल जमत तर. अशा पद्धतीने ते इल ट्रीट करत होते ऍक्च्युली. तर मी म्हटलं की हे काय बरोबर नाही जे काय करतायत ते. तर म्हटलं मी जे चालू करेन ते चांगल्या पद्धतीने चालवेन आणि ते पेशंट खुश राहिले पाहिजेत. माझं नेहमी माझ्या स्टाफला असं सांगणं असतं की ते जे मागतील ते द्या, कारण त्यांचे आता किती दिवस राहिलेत ते माहिती नाही आपल्याला. त्यामुळे त्यांना खुश ठेवा, तुम्ही पण खुश राहा. आणि त्यांनी एक गोष्ट मागितली, एखादी चपाती मागितली, त्यांना 1 नाही 2 चपात्या द्या. पण त्यांना अनलिमिटेड द्या. भले तुम्हाला कमी पडलं तर परत बनवा, पण त्यांना द्या. असं असतं माझं. म्हणजे काय असं, कारण माझ्या घरी माझे स्वतःचे आईवडील पण एजेड आहेत, तर मला माहिती आहे त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत. ते घरी सुद्धा मी तेच फेस करते. तर मी बऱ्याच वर्षापासून, आता आईवडिलांचं तर आत्ता दुखणं वगैरे चालू झालं, पण हे तर मी 2012 पासून ह्यांचे सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आलेले. त्यामुळे मला त्यांना हँडल करायला एवढं प्रॉब्लेम नाही. आणि माहीत पडतं ना की काय त्यांच्या काय नीड्स आहेत, गरजा काय आहेत. त्यांना एक इमोशनल सपोर्ट पाहिजे असतो. आपण त्यांच्याशी 2 शब्द बोललो, आल्याच्या नंतर विचारपूस केली की आंटी कशा आहेत तुम्ही, काय हवं आहे तुम्हाला, तर ते इतके खुश होतात, डोळ्यातून अक्षरशः लिटरली त्यांच्या पाणी निघतं की त्यांच्याशी बोलणारं पण कोण नसतं. त्यामुळे नुसतं 2 शब्द आपण प्रेमाचे जरी बोललो त्यांना की आंटी कशा आहेत, बरं आहे का तब्येत, असं विचारलं तरी त्यांच्यासाठी ते खूप मोठं असतं विचारणं सुद्धा. किती सुंदर माहिती मिळाली आपल्याला. म्हणजे माझा पण ऍक्च्युली ओल्ड एज होमचा कॉन्सेप्ट मलाही वेगळाच माहिती होता, जसं तुम्ही म्हणाला. हा, नाही, इन जनरल सगळ्यांचंच असं आहे की मुलंच नालायक असतात. पण असा पण अनुभव मला काय आई वडील पण त्रासदायक असतात. त्रासदायक असतात आई वडील पण. म्हणजे खूप असे अनुभव घेतलेले आहेत मी की आई वडील पण काय कमी नाही आहेत. म्हणजे आम्हाला पण सतवतात ते, पण आम्ही आता युज टू झालोय त्याला. एक तर अंकल असे होते की त्यांच्या मुलाने त्यांना गावी, एक छोटासा 5 मिनिटाचा किस्सा सांगते मी. त्यांना गावी घेऊन जाऊन त्यांचे पैसे काढून घेतले. म्हणजे त्याचं काहीतरी ऑपरेशन होतं त्याचं आणि त्याच्या वाईफचं, तर त्याचे 5 लाख रुपये त्या अंकलचे जमा होते बँकेत, तर ते त्याने काढून घेतले. तर तो अंकल इतका चिडला होता अंकल ते. तर आता काय करणार, तो राग कुठे काढणार. तर त्यांनी काय केलं, आमच्या टॉयलेटमध्ये गेले. टॉयलेटमध्ये जाऊन त्यांनी लिटरली ती काहीतरी त्यांना झालं, एकदम ओव्हर एक्साइटेड झाले ते, आणि त्यांनी ती पाईपलाईन असते ना PVCची, ती सगळी उखडून काढली आणि तुकडे तुकडे केले पाईपलाईनचे त्या, आणि लिटरली ते पाणी धो धो वाहायला लागलं.
उतरवलं टॉयलेटमधून आणि मग ते काय करत होते त्यांचं त्यांनाच कळेना. मग ते फ्लश टँकवर चढले, मग ते काचा, ते सीन असतो ना पिक्चरमध्ये की खिडकीतून पळून जातात ते काचा काढून वगैरे, बापरे. तसा त्यांनी काढल्या काचा बिचा आणि ते आतून कडी लावल्यामुळे आम्हाला खोलता पण येईना. बाहेरून स्टाफ त्यांना म्हणतोय धडधड दरवाजा ठोकतोय की खोला खोला, हा. तर ते खोलत पण नाहीयेत. मग कसं तरी ते दरवाजा त्याने लोटून, वॉर्डबॉय होता त्याने धक्का मारून मारून तो कडी पण तोडली आणि आतमध्ये बघितलं तर हे सगळं ते बसले होते पाईप सगळे तुकडे घेऊन आणि धो पाणी कोसळत होतं. मग त्याने ते कसं तरी चिंदी घालून बंद केलं पाणी. आणि असं म्हणजे विचित्रच. मग आम्ही रात्रीच्या रात्री त्यांच्या मुलांना फोन केला की हे काय करतायत बघा जरा इकडे येऊन अंकल, असं त्रास देत आहेत. नंतर मग एकदा अजून त्यांनी काय केलं की ते बल्ब काहीतरी त्यांना नको होता, तर ते खालती 2 टीव्ही ठेवलेले होते, त्या टीव्हीवर चढून त्यांनी तो बल्ब काढला. शपथ. काही करतात म्हणजे म्हातारी माणसं काही कमी नसतात असं आपण म्हणतो की नाही नाही ते चांगलेच असतात, पण नाही. म्हणजे लहान मुलांना सांभाळण्यासारखं हा, लक्ष ते द्यावं कधी कधी सायकिक पण असतात ना, हो, तर हो. त्यांना स्वतःलाच कळत नाही की ते तो काय एक आजार आपण म्हणू करतात. शकतो. आजार तो म्हणू आजार. शकतो. किंवा काही काही खाष्ट सासू ज्या असतात ज्यांचं हो, सुनेशी पटत पटत नाही, नाही. मग ते लोक इकडे येऊन ते त्यांचं ते राग सेम बिहेवियर येतो. इकडेही असतं त्यांचं. ते थोडंसं आमच्या स्टाफला वगैरे पण ते सूनच समजून तिला पण अरे तसंच ट्रीट करतात वगैरे, असं पण बघितलंय मी. मग त्यांना थोडंसं काउन्सिलिंग करावं लागतं. मी काउन्सिलर पण आहे ना, म्हणजे मी हो. जेव्हा हिप्नोथेरपी करते तेव्हा मला समोरच्या व्यक्तीला काउन्सिलिंग पण करावं लागतं. तर नक्कीच कोणाला काउन्सिलिंग पण हवं असेल तर दे कॅन कम फॉर काउन्सिलिंग ऑल्सो. खूप छान हा. तुम्ही खूप छान माहिती दिली. आणि म्हणून मी माझ्या व्ह्युअर्सना रिक्वेस्ट करीन की जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ना, तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की हा जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ तुम्ही नक्की सगळ्यांना शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनी सपोर्ट करा. या ओल्ड एज होमचं आम्ही जे समाजकार्य करतोय त्याच्यामध्ये तुमचाही हातभार लागू दे. आणि शेअरिंगच्या माध्यमातून म्हणा, डोनेशनच्या माध्यमातून म्हणा, यू कॅन ऑलवेज हेल्प अस. आणि आमचाही काही सपोर्ट लागला कोणाला तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता दिलेल्या नंबरवर, केव्हाही फोन करा. समाज सेवा जी असते ना, मला असं वाटतं की आपण एक सोशल अवेअरनेस, जसं आता आपण बोलतोय या व्हिडिओच्या माध्यमातून, हा Yes. जो अवेअरनेस मेसेज आहे तो लोकांपर्यंत पोहोचतो. प्लस व्हॉलेंटियर्स म्हणून तुम्ही मदत करू शकता. येस येस, व्हॉलेंटियर म्हणून यू कॅन ऑलवेज वेलकम. आणि थर्ड थिंग अशी आहे की तुम्ही एक म्हणजे आपण म्हणतो ना पैशाने किंवा जसं तुम्ही म्हणाल डोनेशन, त्या बरोबर. गोष्टीने आपण मदत करू शकतो. फिजिकली पण मदत करू शकता. काही हा. लोकांना योगा येत असतं तर ते येऊन Exactly. योगा इथे शिकू शकतात. किंवा काही लोक काही पुस्तकं वाचन करून दाखवू शकतात त्यांना, स्टोरी बुक्स म्हणा किंवा असं गीतेचे काही अध्याय वगैरे ते लोक येऊन वाचून दाखवू शकतात. किंवा काही लोक असे येऊन आमच्याकडे बरेच लोक सिंगिंगचे प्रोग्राम पण करतात. मी स्वतः हो. पण सिंगिंग अरे करते. वा. मी स्टार मेकरवर गाते आणि माझे स्टार मेकरवरचे काही कॉन्टॅक्ट्स आहेत म्हणजे जे अरे वा. गातो आम्ही एकत्र, तर हो. ते लोक येऊन असे प्रोग्राम वगैरे पण करतात. इथे एंटरटेनमेंट प्रोग्राम असतात मस्त. गाण्याचे वगैरे. माझा NGO बद्दलचा पूर्ण कॉन्सेप्ट बदलला गेलाय. मी खरं तर मी कुठलाच व्लॉग पहिल्यांदा म्हणजे मी आयुष्यात नाही पाहिला NGOचा व्लॉग, किंवा NGO मध्ये कधीच कुठल्या गेलेले NGO मध्ये नसते. गेलो नाही. मी सर्वप्रथम इथे आलो. आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल नक्कीच खरंच वेगळा मनापासून- अनुभव तुम्हाला मिळाला आणि असणार. हा युट्यूब चॅनल मी आज जो चालू केला ना, ह्याचं मला समाधान मिळालं की आज या चॅनलद्वारे आपल्या व्लॉगमुळे काही लोकांना खरंच गरज आहे, तो उपयोगी बरोबर. पडणार आहे. हा म्हणजे मी रेसिपीज करतो, इकडे जातो Yes, तिकडे yes. जातो, ते तेवढं महत्त्वाचं नाही वाटत. पण आज हा जो आपला मेसेज जाईल ना, त्याने मला खरोखर म्हणजे डीप हार्टली म्हाताऱ्या माणसाला काही नको असतं, फार जिव्हाळा प्रेम थोडंसं पाहिजे असतं तुमच्यासारखे त्यांना. मदत करणारे असतील आणि तर हेल्प खरंच करणारे लोक पाहिजेत. आपला समाज अजून सुधारेल आणि नक्कीच नक्कीच चांगल्या पद्धतीने आम्ही अजून त्यांची केअर घेऊ शकतो आणि लोकांना त्यांना मदत आणखीन होईल. चांगल्या सर्व्हिसेस देऊ Yes, शकतो. yes, yes. खूप लोक आम्हाला डोनेट पण करतात. म्हणजे कसं पुस्तकं, आता मी स्पेशल एक नाव Library, आयडियल बुक डेपो आहे हो, ना, माहिती आहे. त्यांच्याकडून आम्हाला दरवर्षी दिवाळीचे मॅगझिन्स येतात. अच्छा. आता 3 वर्ष ते सलग आम्हाला दरवर्षी हो. दिवाळीचे मॅगझिन्स अरे वा. पाठवतात. जवळजवळ 15 ते 20 मॅगझिन्स त्यांच्याकडून आम्हाला दरवर्षी येतात दिवाळीचे. त्यांना एक थँक गिव्हिंग लेटर पण आम्ही देतो. आम्ही थँक गिव्हिंग लेटर पण देतो, कारण काही काही लोक असतात ना ग्रुपने डोनेशन करतात, म्हणजे त्यांचे ग्रुप असतात ना, मग ते Exactly. ग्रुपमध्ये टाकतात की अमक्या NGOला काहीतरी पाहिजे त्यांच्या खाण्यापिण्याचे आयटम, ग्रॉसरीज वगैरे. तर ते ग्रुपमधले काही लोक, कोणी डाळ देतं, कोणी तांदूळ देतं, कोणी साखर देतं, असे पण आणतात ग्रुपने. बरोबर. आणि मग त्यांना ग्रुपसाठी पण आम्ही थँकिंग लेटर देतो, मेल पण करतो, ईमेल पण करतो. पण खूप लोक येतात. आणि दुसरं सांगायचं म्हणजे बर्थडे पण आमच्याकडे पुष्कळ सेलिब्रेट होतात. हो. बर्थडे वाले पण खूप येतात. क्या बात आहे. त्या आधीच्या ओल्ड एज मध्ये जिथे मी होती ना, तिथे खूप लोक, आणि अक्षरशः ते टोप भरून एवढी बिर्याणी आणून या लोकांना खायला घालतात, व्हेज नॉनव्हेज सगळं काही.
ते सांगायचं राहिलंच. बर्थडे लिटरली ते लहान मुलांना घेऊन माझे तुम्ही वेबसाईट चेक केली हा इथे येऊन ते केक घेऊन येतात, केक कटिंग करतात, आम्ही सगळे सेलिब्रेट करतो त्यांचा बर्थडे. त्याच्यानंतर ते नाना नानींना काहीतरी गिफ्ट किंवा केक खिलवतात स्वतःच्या हातांनी, नंतर जेवण देतात. एकच मिनिट, जर तुमच्यापैकी कोणाला असं बर्थडे सेलिब्रेशन नक्कीच वगैरे येऊ करायचं शकता. असेल तर त्यांनी आता जसं सांगितलं तुम्ही ते येऊ शकतात. फक्त त्यांना इन ऍडव्हान्स आधीच फक्त आम्हाला आधी inform तुम्ही करा. बुकिंग करायचं हा. असतं, डेट सांगायची असते आणि तुम्ही काय घेऊन येणार. कोणी कोणी नाश्ता आणतात, बरोबर. कोणाला म्हणजे जे ज्याच्या यथाशक्ती ज्यांना जसं द्यायचं बरोबर. तसं. कोणी कोणी फक्त नाश्त्याचे आयटम म्हणजे समोसा, इडली, ढोकळा वगैरे असं काय काय गुजराती लोक स्पेशली ते घेऊन येतात. आणि आपले मराठी माणसं किंवा मुस्लिम वगैरे असतात, ख्रिश्चन, ते लोक बिर्याणी. आमच्याकडे नॉनव्हेज खाणारे आधी फार होते पेशंट, तर 2-2, 3-3 किलो बिर्याणी यायची. आता ती आठवण काढते, बिर्याणी आली नाही भरपूर दिवसात, केक आला नाही म्हटलं तर येतील, थांब येणार. म्हणजे आता असे पण लोक म्हणजे लहान मुलापासून मोठ्यापर्यंत, इव्हन अॅनिव्हर्सरीज, हा अॅनिव्हर्सरी पण खूप झाल्या आमच्याकडे, ते पण येतात. खरंच हा अनुभव एक छान असेल. आपण आपल्या माणसांमध्ये नेहमी करतो बर्थडे सेलिब्रेशन, अॅनिव्हर्सरीज, पण यांच्याबरोबर सेलिब्रेट करणं एक वेगळा अनुभव असतो. खरंच वेगळा अनुभव. आणि मला खरंच यातून शिकायला मिळालं. ऍक्च्युली हा ब्लॉग मी त्यांच्यासाठी जेवढा बनवतो तेवढाच मी तुमच्याकडून आता तुम्ही जे बोलतात ना तेव्हा मी शिकतोय सुद्धा, ऐकतोय, कारण की मी हे आणि एनी टाइम आमच्याकडे कधी इमर्जन्सी झाली तर मी नेहमी अवेलेबल असते. इव्हन रात्री 12 वाजले तरी मी गाडी आहे माझ्याकडे 4 व्हीलर, तर मी गाडीने पटकन येऊन त्यांना सलाईन लावणं किंवा काही त्यांची ट्रीटमेंट असते ती करणं. अगदीच अनकॉन्शियस झाले तरच आम्ही हॉस्पिटलाइज करतो, नाहीतर छोट्या मोठ्या ट्रीटमेंट मी स्वतःच करते इकडे. पण मग इथे असं 24/7 जवळपास आहे हॉस्पिटल किंवा आहेत ना, नियर बाय आहेत हॉस्पिटल. ॲम्ब्युलन्स वाल्यांना फोन केला की ते येतात, आणि किंवा काही काही हॉस्पिटल पण पिकअप ड्रॉप देतात, तसं पण असतं. आमचे टायप मध्ये आहेत बरेच. म्हणजे मी गाडीमध्ये घालते आणि घेऊन जाते, मग काय करणार. तो एक आता तुम्हाला अनुभव वेगळा आहे. कधी कधी ते लोक नसतात ना, ॲम्ब्युलन्स वाले पण नसतात अवेलेबल, ते कुठेतरी गेलेले असतात, मग काय करणार. तेवढा वेळ पण नसतो आपल्याकडे. एकदमच ते त्यांची नाडी वगैरे कमी चालत असते किंवा एकदम ऑक्सिजन लेवल कमी होतं, मग त्यावेळेला पटकन त्यांना शिफ्ट करणं गरजेचं असतं. त्यामुळे आम्ही डोनेशनमध्ये ॲम्ब्युलन्स पण विचारलंय कोणाकोणाला. जर तसे पण कोणी ॲम्ब्युलन्स आम्हाला प्रोव्हाइड करणारे डोनर्स असतील तर नक्कीच देऊ शकतात, कारण हे उत्तम पुष्कळ लांब आहे आणि इथे ॲम्ब्युलन्स यायलाच कमीत कमी तुम्ही आता आला, तुम्ही बघितलं किती वेळ लागतो यायला, तर त्या अर्धा तासात पेशंटचा जीव वाचू शकतो. जर आमच्याचकडे ॲम्ब्युलन्स असेल तर आम्ही पटकन गाडीत ॲम्ब्युलन्समध्ये घालून घेऊन जाऊ शकतो. तर मी खूप जणांना रिक्वेस्ट केली आहे, पण अजून काही मिळालेलं नाही ॲम्ब्युलन्सचं डोनेशनमध्ये. तर कोणी असं देणारे असतील तर देऊ शकतात. नक्कीच मी प्रयत्न करतोय आणि बाप्पांना विनंती करतो की बाप्पा तुम्हीही ह्यांना मदत करा, की कारण की त्यांचा हा मेसेज खूप क्लिअर आहे आणि त्यांनी ट्रान्सपरन्सी ठेवली आहे. आणि आय विश की माझी प्रार्थना पण आहे ही की तुम्ही जे करताय त्याच्यात तुम्हाला यश मिळावं आणि खरंच अजून खूप पुढे तुमचं हे NGOs निघावे. हे कार्य मला खूप पुढे जायचंय. माझे फ्युचर प्लॅन्स असे आहेत की ज्या निराधार बायका आहेत त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. म्हणजे वृद्धांसाठीच फक्त थांबायचं नाहीये. फ्युचर प्लॅन्स माझे असे आहेत की ज्या निराधार बायका, कारण खूप बायकांचे मला फोन येतात की मुलांसकट आम्हाला नवऱ्याने घराबाहेर काढलंय. तो तुमचे मग आता फ्युचर प्लॅन्स काय? म्हणजे नेक्स्ट माझे फ्युचर प्लॅन, आता ओल्ड एज होम तर मी बरीच वर्ष चालवतेच आहे, पण मला थोडीशी जागेची अडचण आल्यामुळे मी पुढचं काही करू नाही शकले. पण माझे प्लॅन्स आहेत की ज्या निराधार बायका आहेत, म्हणजे मला खूप बायकांचे फोन येतात की आम्हाला लहान मुलांसकट घराबाहेर काढले नवऱ्याने, नवरा दारुडा आहे, मारतो, किंवा काही पण असे रिझन्स असतात की बायकांना अचानक घर सोडावं लागतं. मग त्यांचं असं असतं की आता कुठे जाणार मुलांना घेऊन. मग अशा खूप बायकांचे मला फोन येतात. तर त्यांना मी माझ्या जर असेल म्हणजे माझ्या आवाक्यात असेल तर मी त्यांना राहायची वगैरे व्यवस्था करून देते इथे ओल्ड एज होममध्ये. पण अशा खूप बायका असतात, तर त्या बायकांसाठी मला काहीतरी करायचं आणि त्यांच्या मुलांसाठी. तर ते फ्युचर प्लॅन आहेत माझे की ते एक लेडीजचं मला वेगळं स्टार्ट करायचं आहे, महिलांसाठी चालू करायचं आहे आणि त्यांच्या मुलांसाठी. कारण त्या मुलांना महिलांना आपण काहीतरी काम पण देऊ शकतो. आमचं बचत गटात पण मी आहे, तर बचत गटाच्या थ्रू बायकांना आम्ही काही काही कामं पण देतो. मग छोटी छोटी कामं म्हणजे जसं शिवण क्लास म्हणा, किंवा ते एखाद्या बाईला शिवण येत असेल तर मग तिला शिवणाची मशीन दिली, काही काही बरेच असतात त्याच्यामध्ये, तर ते आपण त्यांना हेल्प करू शकतो. म्हणजे त्यांचं अर्निंग पण होतं आणि त्या स्वावलंबी पण बनतात आणि त्यांच्या मुलांची पण केअर घेऊ शकतात त्या. बघितलं मित्रांनो की बघा कसं, म्हणजे एक तुम्ही स्टार्ट केली ना की तुम्हाला नंतर अजून इच्छा वाढत जाते की आपण जसं ते म्हणायला महिलांसाठी त्यांना करायचं आहे, तर नक्कीच म्हणजे त्यात पण तुम्हाला यश मिळेल आणि हे तुमचं स्वप्न नक्की होईल. सो प्लीज हा व्हिडिओ माझ्यासाठी नाही किंवा माझ्या चॅनलसाठी नाही, पण त्यांच्यासाठी शेअर करा. माझी एकच रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ जे जे बघतायत त्यांनी हा पुढे भरपूर शेअर करावा
आणि आम्हाला प्रसादला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मी थोडक्यात सांगेन. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज त्यांना मदत जेवढी होईल तेवढी करा. फुल नाही फुलाची पाकळी आपण म्हणतो ना तसं त्यांना त्यांच्यासाठी या फाउंडेशनसाठी हा Yes, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद.